सीजीएल मंत्रालय भरती 2026 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। सीजीएल मंत्रालयाची जे विद्यार्थी मित्रांनो भरती या ठिकाणी निघालेली आहे आणि 12,256 जागांसाठी सीजीएल मंत्रालयामध्ये ही भरती या ठिकाणी निघाली आहे। ऑलरेडी ही भरती चालू आहे। ऑनलाईन पद्धतीने जे फॉर्म भरणे चालू झाले आहे। 21 मे 2026 पासून ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालू झाले आणि 22 जून 2026 हे फॉर्म भरणे शेवटची तारीख आहे सीजीएल मंत्रालय या भरतीमध्ये। ठीक आहे, तर फॉर्म भरणे यामध्ये चालूच आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार फॉर्म भरू शकणार आहे सीजीएल मंत्रालय या भरतीमध्ये। ठीक आहे, आणि यामध्ये जे विद्यार्थी म्हणून आपलं जर सिलेक्शन झालं तर मंत्रालयाच्या अंडर आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे। जे काही गृह मंत्रालय आहे, जे काही या ठिकाणी जे विद्यार्थी म्हणून जेवढे काही मंत्रालय आहे तर त्याच्या अंडर आपल्याला काम करावं लागणार आहे। मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी, नागपूर सारख्या ठिकाणी मंत्रालयाच्या अंडर आपल्याला यामध्ये काम करावं लागणार आहे आणि एकदम शाही ड्युटी एक लक्षात ठेवा। आणि पगार सुद्धा आपल्याला यामध्ये तो भेटणार आहे 50,000 प्लसच आपल्याला पगार भेटणार आहे। एकदम शाही ड्युटी एक लक्षात ठेवा मंत्रालयामध्ये। आणि यामध्ये जे पद असणार आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सब इन्स्पेक्टर झालं, इन्स्पेक्टर झालं, एक्झिक्युटिव्ह असिस्टंट झालं, त्याचबरोबर या ठिकाणी सेक्शन हेड झालं, ऑडिटर झालं, अकाउंटंट झालं, पोस्टल असिस्टंट झालं, वरिष्ठ सचिवालय झालं, त्याचबरोबर सिनियर ॲडमिन झालं, टॅक्स असिस्टंट झालं, सब इन्स्पेक्टर झालं, असे विविध काही प्रकारचे पद यामध्ये आहेत। 27 प्रकारचे पद यामध्ये। तर यामध्ये पेपर होणार आहे की नाही होणार आहे, यामध्ये निवड प्रक्रिया आणि या भरतीची जाहिरात सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीजीएल मंत्रालय भरतीबद्दल वेळोवेळी अपडेट मी तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहील नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर यामध्ये वयोमर्यादा जर आपण विचार केला तर 18 ते 30 वर्षापर्यंत यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आलेला आहे। आणि SC/ST कॅटेगरीचे असाल तर 18 ते 35 वर्षापर्यंत फॉर्म भरता येणार आहे। OBC कॅटेगरीचे असाल तर 18 ते 33 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। ओपन कॅटेगरीचे असाल तर 18 ते 30 पर्यंत फॉर्म भरता येणार आहे। नोकरीचं जे ठिकाण आहे हे संपूर्ण भारत आहे। आणि यामध्ये फीचा जर आपण विचार केला, जनरल OBC कॅटेगरीचे असाल तर 100 रुपये फी ठेवण्यात आले। SC/ST कॅटेगरीचे असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही। PWD असाल म्हणजे अपंग असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही। माजी सैनिक असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही। महिला उमेदवार कोणते कॅटेगरी आहे, SC/ST OBC EWS NTVJ ओपन SBC कोणती कॅटेगरी असाल तर 1 रुपया सुद्धा फी यामध्ये नाही आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, सीजीएल मंत्रालयामध्ये। ठीक आहे, मध्ये जे विद्यार्थी मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरणे चालूच आहे आणि वयोमर्यादा 1 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या या भरतीमध्ये वय मोजलं जाणार आहे, गणलं जाणार आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर आता सीजीएल मंत्रालयामध्ये आपलं निवड प्रक्रिया कशा प्रकारे होणार आहे, पगार किती भेटणार आहे, तर पगार आपल्याला 50,000च्या वरतच भेटणार आहे सीजीएल मंत्रालयामध्ये। आणि या भरतीमध्ये जे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आला आहे, तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल, तुमचं जर ग्रॅज्युएशन या ठिकाणी झालं असेल, BA BCom BSc किंवा मुक्त विद्यापीठ म्हणा, ठीक आहे, तर तुमचं कायच्यातूनही या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालं असेल तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरता येते सीजीएल मंत्रालय या भरतीमध्ये SSC सीजीएलमध्ये। तर यामध्ये जे शैक्षणिक पात्रता हे ग्रॅज्युएशन मागितलं आहे। ग्रॅज्युएशनमध्ये पर्सेंटेज त्यांनी पर्सेंटेजची अट नाही आहे। तुमचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये निश्चित फॉर्म भरता येते महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवारांना। ठीक आहे, तर या भरतीमध्ये सीजीएल मंत्रालय भरतीमध्ये ग्रॅज्युएशन हे शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आलं आहे। तुमचं ग्रॅज्युएशन असेल तर भरता येणार आहे, अन्यथा भरता येणार नाही। आता सीजीएल मंत्रालयामध्ये आपण निवड प्रक्रियाचा जर विचार केला, पेपर होणार आहे की नाही होणार आहे, तर पहा यामध्ये ग्राउंड नाही आहे, उंचीची काही अट नाही आहे। ग्राउंड यामध्ये नाही, उंचीची काही अट नाही। आपलं जे सिलेक्शन होणार आहे सीजीएल मंत्रालय भरतीमध्ये पेपरच्या बेसवर होणार आहे। पेपर आपल्या महाराष्ट्रामध्येच राहते, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, चंद्रपूर झालं। ठीक आहे, त्याचबरोबर जे पुणे, मुंबई, तर हे काही सेंटर जे विद्यार्थी मिळून आपल्याला भेटते, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, आता सीजीएल मंत्रालय भरतीमध्ये आपलं सिलेक्शन कायच्या बेसवर होणार आहे, तर पहा सीजीएल मंत्रालय भरतीमध्ये आपलं जे सिलेक्शन होणार आहे पेपरच्या बेसवर होणार आहे, कारण की ग्रॅज्युएशन लेवलचं हे पद आहे आणि सेंट्रल गव्हर्नमेंट जॉब आहे। पगार 50,000च्या वरती ठेवण्यात आला आहे। तर यामध्ये आपलं काय असणार आहे, पेपर असणार आहे 2 यामध्ये पेपर आहे। पहिला जो पेपर असणार आहे तो ऑगस्ट महिन्यामध्ये आहे आणि दुसरा जो पेपर आहे हा जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी डिसेंबर महिन्यामध्ये आहे। ठीक आहे, तर टियर 1चा जो पेपर आहे, पहिला जो पेपर आहे तर हा या ठिकाणी असणार आहे आपला ऑगस्ट महिन्यामध्ये हा पेपर असणार आहे, एक लक्षात ठेवा। त्यानंतर डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे। ऑगस्ट महिन्यामध्ये तो पेपर होणार आहे, त्यामध्ये जे पेपरला प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, सामान्य ज्ञानचे 25 प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न, गणिताचे 25 प्रश्न, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा पेपर असणार आहे। आणि पेपरमध्ये जे फक्त या ठिकाणी 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे। निगेटिव्ह मार्किंग यामध्ये 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग ठेवण्यात आली आहे, एक लक्षात ठेवा। ठीक आहे, तर या भरतीची सर्व जाहिरात दाखवून देतो, व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा।
सिजल मंत्रालय या भरतीची ही सर्व जाहिरात बघू शकता तुम्ही या ठिकाणी 21 मे 2026 पासून फॉर्म चालू झाले आहे. 22 जून 2026 हे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे. 12,256 जागांसाठी ही भरती चालू आहे. टियर 1चा जो पेपर आहे ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये आणि टियर 2चा जो पेपर आहे डिसेंबर 2026 मध्ये. तर बघू शकता तुम्ही, तर यामध्ये विविध प्रकारचे पद आहेत. तुम्ही बघू शकता आता या ठिकाणी पहिलेच प्रकारचे पद लागले, त्यामध्ये पगार पहा 47,600 ते 1,51,100 पर्यंत आपल्याला पगार भेटणार आहे. तर बघू शकता पदाचं नाव असिस्टंट ऑफिसर आहे, त्याचबरोबर ऑडिट ऑफिसर बघू शकता, त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी असिस्टंट सेक्शन ऑफिसर झालं. ठीक आहे, तर असे एक्साइज इन्स्पेक्टर एक्झामिनर झालं. ठीक आहे, तर इन्स्पेक्टर पोस्ट झालं, सब इन्स्पेक्टर झालं. असे विविध काही प्रकारचे जे पद आहे SSC सिलेक्शन पोस्ट 14 मंत्रालयामध्ये. पगार बघा या ठिकाणी 25,000, 50,000, 1,00,000 अशा प्रकारे पगार यामध्ये आहे आणि 27 प्रकारचे हे पद आहे. तर यामध्ये जी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएशन 2 झालं आहे. तुमचं जर यामध्ये ग्रॅज्युएशन झालं असेल तर आपल्याला यामध्ये फॉर्म भरता येणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, वयोमर्यादा सुद्धा बघू शकता या ठिकाणी कोणत्या पदामध्ये किती आहे. आणि त्याचबरोबर खाली जर आपण या ठिकाणी पाहिलं बघू शकता तुम्ही, आपला जो पेपर होणार आहे सिजल मंत्रालयाचा SSC सिजल मंत्रालयाचा जो आपला पेपर होणार आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्येच होणार आहे, आपल्या जिल्ह्यामध्येच पेपर होणार आहे. जे सेंटर असणार आहे सिजल मंत्रालय या भरतीमध्ये, तर बघा अमरावती सेंटर आहे, छत्रपती संभाजी महाराज नगर सेंटर आहे, त्याचबरोबर जळगाव सेंटर आहे, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे हे काही सेंटर या ठिकाणी आहे. आता आपलं यामध्ये सिलेक्शन कशा प्रकारे होणार आहे, कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, म्हणजे पेपर असणार आहे कॅम्प्युटरवर. टियर 1 टियर 2 म्हणजे 2 पेपर आहे यामध्ये, पेपर एकच नाही 2 पेपर आहे यामध्ये, त्याच्या बेसवर आपलं सिलेक्शन होणार आहे. तर पहा सेक्शन 1चा जो पेपर आहे तर पहा बुद्धिमत्ता चाचणीचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, त्याचबरोबर जनरल नॉलेजचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, गणिताचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे, इंग्रजी ग्रामरचे 25 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण आहे, 200 मार्काचा हा पेपर असणार आहे. आणि टायमिंग बघू शकता तुम्ही 1 घंटा 20 मिनिटाचा टाईम भेटणार आहे. आणि त्याचबरोबर तुम्ही निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी बघू शकता, निगेटिव्ह मार्किंग खाली दिलं आहे 0.50 एवढी निगेटिव्ह मार्किंग यामध्ये देण्यात आलेली आहे. त्यानंतर सेक्शन 2चा आपला पेपर असणार आहे. सेक्शन 2मध्ये पेपर कसा असणार आहे, गणिताचे आणि बुद्धिमत्ता चाचणीचे 60 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार. एका प्रश्नाला 3 गुण, 180 मार्काचा पेपर होणार आहे. त्यानंतर बघू शकता सेक्शन 2मध्ये इंग्रजी ग्रामर आणि जनरल नॉलेजची मिळून 70 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहे. एका प्रश्नाला 2 गुण असणार आहे, 210 मार्काचा पेपर असणार आहे. सेक्शन 3मध्ये जर पाहिलं कॉम्प्युटर नॉलेज टेस्ट 20 प्रश्न आणि एका प्रश्नाला 3 गुण आहे, 60 मार्काचा होणार आहे. ठीक आहे, आणि सेक्शन तुम्ही बघू शकता या ठिकाणी 1 डाटा एंट्री टास्कसुद्धा या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी अशा प्रकारे हा पेपरचा या ठिकाणी पॅटर्न या ठिकाणी दिलेला आहे. अशा प्रकारे आपलं सिजल मंत्रालय भरतीमध्ये 2 पेपर होणार आहे. पहिला जो पेपर हा ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये पहिला पेपर आहे आणि दुसरा जो पेपर हा डिसेंबर 2026 मध्ये आहे. तर आतापासून आपापल्याजवळ चांगला टाईम आहे, तर आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. तर चांगली जे आहे हे सिजल मंत्रालयाची ही भरती चालू आहे. मंत्रालयाच्या अंडर आपल्याला काम करावं लागणार आहे. जे काही गृह मंत्रालय आहे तर मुंबईसारख्या ठिकाणी, नागपूरसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जे काही मंत्रालय आहे त्याच्या अंडर आपल्याला या ठिकाणी ड्युटी करावं लागणार आहे, एक लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे सिजल मंत्रालय भरतीबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो, व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.